निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं। त्यानंतर शरद पवार गटाला कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती। आता तुतारी हे चिन्ह आयोगाने शरद पवार गटाला दिलं आहे। नवं नाव आणि नव्या चिन्हासह नव्या दमाने शरद पवारांना पक्ष उभारणी करावी लागणार आहे। पाहूयात। घड्याळ गेलं, हाती तुतारी आली। शरद पवार गटाला मिळालं नवं चिन्ह। रायगडावर होणार चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह गमावल्यानंतर शरद पवार गटाला नवं चिन्ह मिळाले, तुतारी वाजवणारा माणूस। शनिवारी रायगडावर या चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे। शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। नवं चिन्ह मिळाल्यानंतर शून्यातून पुन्हा काम सुरू करू अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली, तर यावर प्रतिक्रिया देणं अजित पवारांनी टाळलंय। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे। आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। तुतारी चिन्ह घेऊन आता नव्या लढाईची तयारी शरद पवार गटानं सुरू केली। मशाल हातात घेऊन तुतारी वाजून आता लढा सुरू करायचा आहे असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। तर तुतारी वाजेल की फक्त हवा निघेल असा टोला खासदार सुजय विखे पाटलांनी लगावलाय। जे घर पवारसाहेबांनी बांधलं म्हणजे राष्ट्रवादी, त्यातूनच पवारसाहेबांना बाहेर काढलं गेलं हे लोकांना पटलं नाही। आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे। कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। घ्या मसाले घ्या, तुतारी वाजवा, स्वागत आहे तुमचं, आमचं काही म्हणणं नाही। तुताऱ्या फार तर नव्या घेऊन देऊ त्यांना वाजवायला। आता तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी आता मी काय बोलू शकतो, पण जाऊ द्या, मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचं डिझाईन काय आहे, त्यानुसार मी परत मला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल। पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता, निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। पण नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणं कठीण असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे। हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत। राजकारणातील भीष्माचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे। चला निघूया, लढेंगे जीतेंगे। परत एकदा वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। थोडाफार तर परिणाम होणारच, कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं। थोडीफार तरी अडचण येतेच। शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते। राष्ट्रवादी हे नाव अजितदादा गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून 3 नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते। त्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आयोगानं राज्यसभा निवडणुकीपुरतं बहाल केलं, पण पक्षाला चिन्ह मिळालं नव्हतं। अखेर पवार गटानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावल्यानंतर निवडणूक आयोगात जायला कोर्टानं सांगितलं होतं। शरद पवार गटानं चिन्हासाठी 3 पर्याय सुचवले होते, पण त्यातील एकही चिन्ह न देता तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलंय। ते पुढच्या आदेशापर्यंत कायम राहणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीनं दिल्लीच्या तख्ताच्याही कांठाळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासाठी गौरवास्पद बाब आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीनं दिल्लीच्या तख्ताला हादरून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे। निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पवार गटानं असं ट्विट करत नव्यानं लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय।
भारतीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप करत असतो. काही निवडणूक चिन्ह ही राखीव असतात. राखीव चिन्ह हे एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाला दिलेलं असतं. त्यामुळे हे चिन्ह अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला वापरता येत नाही. जे निवडणूक चिन्ह राखीव नाहीत अशी चिन्ह नोंदणीकृत पण मान्यता न मिळालेल्या राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना निवडता येतात. राखीव नसलेली निवडणूक चिन्ह ही त्या निवडणुकीपुरतीच संबंधित पक्षाला दिली जातात. निवडणूक संपताच संबंधित पक्षाचा त्या चिन्हावरील हक्क संपुष्टात येतो. तुतारी हे चिन्ह मिळालं असलं तरी घड्याळ या चिन्हावरचा दावा कायम ठेवण्यासाठी शरद पवार गटाला कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. तुर्तास नव्यानं लढाईचं रणशिंग फुंकत पवारांना पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.